शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 13 जून. तर 13 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर आपण जर दुपारी 2च्या आसपास जर बघितलं, तर कोल्हापूर, ईश्वरपूर या भागामध्ये, सांगली भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जवळ महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जो हवामान जे आहे ते थोडंसं लांबणीवर आहे. म्हणजे काही भागात थोडाफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. पण पाऊस हा या महिन्यात थोडासा कमीच आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण संध्याकाळी 6 वाजता बघूया 13 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात काही हवामानामध्ये आपल्याला जाणवतोय का? आपण जर उदगीर, अहमदपूर, परळी, लातूर, केज, धाराशिव, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, त्याचबरोबर अकलूज, करमाळा, जामखेड, बीड, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, पाचोरा, जळगाव, बोदवड हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. पण कुठल्याही भागात आपल्याला जोरदार पाऊस किंवा मध्यम पाऊस दिसत नाहीये. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर भंडारा परिसर बघितला रामटेक, भंडारा, गोंदिया तर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. शनिवारी 13 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शनिवारी 13 जूनचा हा जो अंदाज आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये म्हणजे जवळ ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस पडणार नाहीये, हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर रविवारी 14 जूनला जर वातावरण जर बघितलं, संध्याकाळी 6च्या सुमारास, तर नाशिक, अकोले, जुन्नर, घोटी, चाकण, पुणे या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. उल्हासनगर, पनवेल, मुंबई, वसई, विरार या परिसरात देखील कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर महाड, भोर, नीरा, बारामती, दौंड, शिरूर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. अहिल्यानगर परिसर जर बघितला, गोडेगाव, अहिल्यानगर, त्याचबरोबर राहुरी, श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, वैजापूर, यावला, गंगापूर या परिसरात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. पण कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाऊस या भागात जाणवत नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कारण या महिन्यामध्ये पावसाची जी सुरुवात होणार आहे, ती जवळ 15 तारखेच्या पुढेच होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरण आहे. वातावरण संध्याकाळच्या सुमारास तयार होतंय. पण पाऊस काही पडायला तयार नाहीये. आपण जर पाऊस जो आहे ना, तो इकडं नागपूर परिसरामध्ये होणार आहे. नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्या भागामध्ये उमरेडमध्ये हिंगणघाट, वर्धा या परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. हा जो अंदाज आहे रविवारी 14 जूनचा आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण हा जो महिना आहे जून महिना, या महिन्यामध्ये हवामान थोडंसं लांबणीवर आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर सोमवारी 15 जूनला जर बघितलं, तर आपल्याला अमरावती, यवतमाळ आता अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. अमरावती, अचलपूर या भागामध्ये. पण यवतमाळमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. वर्धा, त्याचबरोबर हिंगणघाट, वरारा, पांढरकवडा, आदिलाबाद या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. चिंबूर, उमरेड, भंडारा, नागपूर, रामटेक या परिसरामध्ये आपल्याला हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात काही भागात पडू पण शकतो. म्हणजे जास्त पाऊस नाहीये. मध्यम पाऊस आहे. थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो या भागामध्ये. आपण जर चंद्रपूर परिसर बघितला, चंद्रपूरमध्ये राजुरा या भागात देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अजून आपण बघूया आपल्याला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस दिसतोय. परभणी, नांदेड, उदगीर, लातूर, बिदर, सोलापूर, बार्शी, बीड, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. कारण या महिन्यामध्ये पाऊस हा लांबणीवर आहे. जवळ जर आपण अहिल्यानगर परिसर बघितला, अहिल्यानगर, राहुरी, गोडेगाव, त्याचबरोबर पारनेर, तर या पट्ट्यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर पारनेरमध्ये जर बघितलं, पारनेर, शिरूर, तर येथे देखील ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. लोणी, संगमनेर या भागात देखील ढगाळ वातावरण आहे. पुणे परिसरात देखील कोरडं वातावरण दिसत आहे. कोकण पट्ट्यामध्ये देखील पाऊस होऊ शकतो थोड्याफार प्रमाणात. कोल्हापूरमध्ये देखील कोल्हापूर, सांगली, ईश्वर, तासगाव, इचलकरंजी, निपाणी या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो हवामानाबद्दल
अंदाज होता हा 13 जून ते 15 जूनच्या मधला जे 3 दिवस आहे, त्या 3 दिवसाचा होता 13, 14 आणि 15. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि या 3 दिवसामध्ये एक म्हणजे काही भागात पाऊस होणार आहे, पण मध्यम स्वरूपात होणार आहे आणि काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. पण जास्त प्रमाणात आपल्याला कुठेही पाऊस दिसत नाहीये. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि हा जो पाऊस असणार आहे, यामध्ये वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. त्याचबरोबर विजा देखील काही प्रमाणात असू शकतात. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या भागाचं हवामानाबद्दल अपडेट पाहिजे, हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे देखील सांगा. आणि चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.